नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. वैकुंठ चतुर्दशी हा जो योग आहे तो वर्षातून फक्त एकदा आणि फक्त एकदाच येत असतो. वर्षभरात हा जो योग आहे तो कधीच घडून येत नाही आणि फक्त चातुर्मास समाप्ती झाली की त्याच्या एक दिवसानंतर आपली वैकुंठ चतुर्दशी ही ज्याला हरिहर भेटसुद्धा म्हटलं जातं ती तिथी येत असते. आता हरिहर भेट म्हणजे काय? हरी म्हणजे श्री भगवान विष्णू आणि हर म्हणजे आपले भगवान शंकर, तर यांची गळा भेट या दिवशी घडून येत असते. हा एकदम अविस्मरणीय जो क्षण आहे तो वर्षातून फक्त एकदाच घडून येत असतो. या दोघांची गळा भेट या दिवशी रात्री ठीक 12 वाजता घडून येत असते. त्यामुळे हा दिवस खूप अविस्मरणीय विलक्षणीय योग आहे. तर या सगळ्यांनी या दिवशी काय सेवा करायच्या आहेत ज्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. 4 नोव्हेंबर मंगळवार या दिवशी आहे वैकुंठ चतुर्दशी आलेली आहे. या दिवशी ठीक रात्री 12 वाजता आपल्याला एक अविस्मरणीय सेवा करायची आहे जी फक्त आहे ती वर्षातून एकदाच करता येणार आहे. पण या सेवेचे फळ एवढं मोठं असणार आहे की सर्व तुमचे पापे नष्ट होणार आहेत. घरामध्ये सुख समृद्धी नांदून भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शंकर यांचा एकाच दिवशी तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यामुळे नक्की ही संधी आपल्याला घालवायची नाही आहे. नक्कीच प्रत्येकाने या दिवशी आपल्या घरामध्ये रात्री ठीक 12 वाजता ही सेवा करायचीच आहे. या दिवशी आषाढी एकादशी होती. त्या दिवशी आपले भगवान श्री हरी विष्णू रात्री 12 वाजता 4 महिन्यासाठी योग निद्रेमध्ये गेले होते. ज्या दिवशी आषाढी एकादशी होती त्या दिवशी आपले भगवान श्री हरी विष्णू रात्री 12 वाजता 4 महिन्यासाठी योग निद्रेमध्ये गेले होते. त्यावेळेस आपल्या सृष्टींचा कारभार भगवान शिवशंकराकडे होता. त्यावेळेसच म्हणजे काय, आषाढी एकादशी दिवशी ठीक रात्री 12 वाजता श्री हरी विष्णू संपूर्ण सृष्टीचा कारभार जो आहे तो भगवान शंकराकडे सुपूर्द करत असतात. रात्री ठीक 12 वाजता या कार्तिकी एकादशीपर्यंत, जी कार्तिकी एकादशी आहे त्या दिवसापर्यंत भगवान विष्णू योग निद्रेमध्ये असतात आणि कार्तिकी एकादशीला ते योग निद्रेतून जागे होतात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार ते स्वीकारतात. 4 नोव्हेंबर रात्री ठीक 12 वाजता आपल्याला श्री हरिहर भेट घडून आणायची आहे. आता आपण एवढे मोठे नाही आहोत की त्यांना गळा भेट आपण घडून आणू शकतो, पण तरीसुद्धा आपल्याला घरामध्ये तो दिवस आपण साजरा करायचा आहे. कारण की वर्षभरामध्ये ही गळा भेट कधीच घडून येत नाही आणि फक्त वैकुंठ चतुर्दशी या दिवशीच घडून येत असते. या वर्षी वैकुंठ चतुर्दशी 4 नोव्हेंबर 2025ला बुधवार दिवशी आलेली आहे. ज्यांना कुणाला वैकुंठ चतुर्दशीचा उपवास करायचा असेल त्यांनी तो 3 नोव्हेंबर 2025ला करावा आणि आपल्या दिनदर्शिकेमध्ये दिलेला आहे. हा उपवास आपण एकादशीप्रमाणे करू शकतो. तर आपण 3 तारखेला उपवास धरला तर 4 तारखेला तुम्ही सकाळी सूर्योदय झाला की मग उपवास सोडू शकता. आता सेवा काय करायच्या, कशा करायच्या आहेत ते आता आपण जाणून घेऊयात. तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट सांगू इच्छिते की आता जी काही सेवा आहे ती रात्री ठीक 12 वाजता की आपल्याला करायची आहे. 4 नोव्हेंबर ती कोण करू शकतं? महिला, पुरुष मंडळी, लहान मुलं जे आहेत ते ज्यांना वाचता बोलता येतं, मुलीसुद्धा, कुमारिकासुद्धा ही सेवा करू शकतात. विधवासुद्धा ह्या सेवा करू शकतात आणि गर्भवती स्त्रियासुद्धा ह्या सेवा करू शकतात. तसेच फक्त आणि फक्त मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर करता येणार नाही. सुतक विटाळ असेल तर घरात कोणालाच काही करता येणार नाही. मात्र मोबाईलवरती लावून तुम्ही सेवा श्रवण करू शकता. 4 नोव्हेंबरला सकाळीच आपल्याला तुळशीपत्र, फुलं आणि बेलपत्र आणून घ्यायचे आहेत. आता तुळशीपत्रामध्ये तुम्हाला जेवढे भेटतील विषम संख्येमध्ये तेवढे तुम्ही मागून घ्या आणि एक जरी तुळशीपत्र भेटलं तरी सुद्धा चालेल. तर विषम संख्येमध्ये भेटलं किंवा 11 झाले किंवा 21, 51, 108 किंवा 1000 जरी भेटले तरी सुद्धा चालेल. 1000 भेटणं शक्य नाही, पण एक जरी असेल तरी सुद्धा चालेल. तुळशीपत्र 11 असेल तरी सुद्धा चालेल. बेलपत्र सुद्धा तुम्हाला विषम संख्येमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. त्या दिवशी बेलपत्र नीट बघून घ्या. चिरलेले, खराब झालेले, सडलेले पान त्याच्यामध्ये घेऊ नका. या दिवशी रात्री भगवान शिवशंकराची 108 नावे घेऊन भगवान शंकर श्री हरी विष्णूंना सहस्र म्हणजे 1000 नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून त्यांची पूजा केली जाते. तर मंदिरामध्ये जसं आपल्या घरी सुद्धा आपण ही पूजा करू शकतो. यंदा आपल्याला 4 नोव्हेंबर मध्यरात्री 12 वाजता ही पूजा आपल्याला करायची आहे. तर मध्यरात्री 12 वाजता आपण हरीची पूजा म्हणजे भगवान श्री हरीची विष्णूची पूजा आपल्याला करायची असते. त्याच्यानंतर पहाटे म्हणजे साधारण 5 वाजता 4:30 वाजता
वगैरे आपण भगवान शिवशंकराची पूजा करायची असते. व शक्य नसेल तर आपल्याला रात्री 12ला प्रथम विष्णूची पूजा करावी आणि त्यानंतर तुम्ही भगवान शिवशंकराची पूजा नक्की करावी. तसेच पाहिले तर जी भगवान श्री हरी विष्णूची पूजा जी आहे ना ती तर आपल्याला रात्री 12 वाजताच करायची आहे आणि भगवान शिवशंकराची पूजा ही आपल्याला पहाटे करायची असते आणि ती जी पहाट असते ती त्रिपुरारी पौर्णिमाची पहाट आहे. त्याच रात्री आपल्याला ही सेवा आपल्या हातून झाल्यावर वैकुंठाची प्राप्ती होईल, म्हणजेच काय तर स्वर्गाची प्राप्ती होईल असं आपल्याला धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर पूजा कशी करायची हे अगदी मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगते. 4 नोव्हेंबरला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपण काही दिवे प्रज्वलित करायचे आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही मातीचे दिवे घेऊ शकता. देवदिवाळीचा हा कालावधी असतो, त्यामुळे आपण दिवाळीच्याच पंत्या घेऊ शकता, त्याचाच मान असतो आणि मातीच्या पंत्याचाच तुम्ही नवीन घेऊ शकता किंवा जुन्या घेतल्या तरी देखील चालतील. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला पंत्या साधारण रात्री 12 वाजता 12:30ला 1 वाजेपर्यंत प्रज्वलित राहिल्या पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्यांची काळजी घ्यायची आहे. तर मग या पंत्या प्रज्वलित केल्यानंतर पंती आपल्याला देव्हाऱ्यामध्ये लावायची आहे, आपल्या मुख्य दरवाजावरच्या बाहेर लावायची आहे. त्याचबरोबर आपल्याला तुळशीजवळ लावायचं आहे. एखादी खिडकीमध्ये लावा आणि एखादी आपल्या घराच्या छतावरती किंवा खूपच अंधारी जागा असेल किंवा तुमचं काही ऑफिस वगैरे जवळ असेल तर ती तुम्ही लावली तरी चालेल किंवा गाईचा गोठा वगैरे असेल तिथे सुद्धा तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला पंत्या लावायच्या आहेत. पंत्या आपण लावून घ्यायच्या, त्यानंतर मांडणी करून घ्यायची. एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावर आपण एक कापड अंथरून घ्यायचं आहे. शक्यतो पांढऱ्या रंगाचं पिवळ्या रंगाचं कापड अंतरा. गणपती बाप्पाला स्नान वगैरे घालून त्यांची मांडणी करून ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपण देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती, विष्णूची किंवा राम देवतेची, विठ्ठलाची यापैकी जी मूर्ती असेल ती तुम्ही पूजेसाठी घ्यावी आणि जे शिवलिंग आहे तर तेही आपण स्नान घालून ठेवलं तरी चालेल. आपण यांना अगोदर स्नान घालून पूजा करून ठेवली तरी चालेल. बघा, पूजा करताना आपल्याला पंचामृताने पाण्याने स्नान घालायचं आहे आणि रात्री 12 वाजता बरोबर आपल्याला त्यांना गंधाक्षता, फुले, अगरबत्ती लावून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. आपणास माहिती असेल की भगवान शंकरांना वर्षभर तुळशीपत्र कधीच अर्पण करत नाही आणि भगवान श्री विष्णूंना बेलपत्र कधीच अर्पण करत नाही. पण ही वैकुंठ चतुर्दशी, हरिहर भेट हा एकच दिवस, यांचा एकच असा योग आहे की या दिवशी भगवान श्री विष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं. रात्री ठीक 12 वाजता भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण केलं जातं. भगवान श्री विष्णू जे आहे त्यांना तुम्हाला जे बेलपत्र आहे ते अर्पण करायचे आहे. आता बेलपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण करताना आपल्याला भगवान शंकराच्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये 108 म्हणजेच अष्टोत्तर नामावली जी दिलेली आहे ते 108 नावं म्हणून तुम्हाला बेलपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे. आणि तुम्हाला 108 अष्टोत्तर नामावली जर नाही भेटली तर तुम्ही सरळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता आणि तुम्ही 108 वेळा मी मंत्र पठन करून बेलपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण केलं तरी सुद्धा चालणार आहे. बघा, उद्या भगवान शंकराची अष्टोत्तर नामावली व विष्णूची सहस्र नामावली व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. यानंतर भगवान शंकराला तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तर आपल्याला तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि तुम्हाला एका हातामध्ये विष्णू सहस्र नामावली जर तुम्हाला पठन करता आली तर त्या दिवशी 1000 नाव तर अतिशय उत्तम. जर तुम्हाला नाही पठन करता आलं किंवा सरळ तुमच्याकडे नाही तर सरळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय हे तुम्हाला 108 वेळेस म्हणायचं आणि तुळशीपत्र भगवान शंकरांना अर्पण करायची आहे. समजा तुम्हाला जर एवढी पानं मिळणं शक्य नसेल तर तुम्ही 5-5 पानं घेतली, 7-7 पानं घेतली किंवा एक जरी घेतलं ना तर फक्त भगवान श्री हरी विष्णूंना म्हणजेच आपल्या देवघरातल्या बाळकृष्णाला त्या तामणात घेतलेल्या मूर्तीला किंवा चौरंगावर ठेवलेल्या मूर्तीला आपण ते पान स्पर्श करायचं, पुन्हा मागे घ्यायचं, पुन्हा अशा पद्धतीने 1008 किंवा या संख्येत 1000 किंवा 1008 या वेळा आपण ते पान अर्पण केलं तरी चालेल. याचा अर्थ असा होतो की केवळ 5 पाने असेल तेच 5 पानं परत उचलून तेच परत वाहिले तरी पण चालेल.
एकच पान आहे ते एकच पान स्पर्श करा, पिंडीला परत मागे या, परत दुसरं नाव घ्या, परत स्पर्श करा, पिंडीला परत मागे या, तिसरं नाव घ्या, पिंडीला स्पर्श करा, परत मागे या, असं तुम्ही करू शकतात. बघा, महादेवाच्या पिंडीवर 1001 तुळशीपत्र अर्पण करून विष्णू सहस्रनामावली म्हणायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही या 1000 संख्येमध्ये श्री बेलपत्र किंवा तुळशीपत्र अर्पण करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची असते. नैवेद्यामध्ये तुम्ही जर पिवळ्या कलरची मिठाई किंवा एखादं फळ त्यांना अर्पण केलं तरीही चालेल. तर तुम्हाला आता ही हरिहर भेट या अशा पद्धतीने घडवून आणायची आहे. सोबतच तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा ह्या सेवा करू शकता. भगवान शंकराची, भगवान श्री विष्णूच्या म्हणजेच काय विष्णू सहस्त्रनामावली, सहस्त्रनाम हे व्यंकटेश स्तोत्र आहे, ते सुद्धा तुम्ही या दिवशी पठण करू शकता. तर नक्कीच तुम्हाला अशी ही हरिहर भेट घडून आणायची आहे. तर बघा, हा दिवस तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही या सेवा आतापर्यंत कधी केली नसेल तर यावर्षी तुम्ही आवर्जून करा आणि बघा, इतका आनंद तुमच्या मनाला मिळेल की इतकं सुख मिळेल ना की त्याच्यासारखं दुसरं सुख तुम्हाला कधी मिळणार नाही. त्यामुळे या प्रभावी सेवा आपल्याला या दिवशी केल्या तर आयुष्यातील जे संकट आहेत तर ते देखील दूर होत असतात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.